आणि आता एक मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय। निदा खान प्रकरणातलं ही मोठी अपडेट आहे। मतीन पटेलचं घर पाडल्या प्रकरणी मनपा अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे। 7 दिवस कारवाई न करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, तरी देखील दुसऱ्याच दिवशी कारवाई करण्यात आलेली होती। मतीन पटेलचं घर महापालिका अधिकाऱ्यांनी जवळपास 4 ते 5 जेसीबी लावून पाडलेलं होतं आणि त्यावरूनच आता न्यायालयाने हा सवाल विचारलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या संपर्कात आहेत। मोहसिन, निदा खान प्रकरण, त्यात मतीन पटेल हे नाव पुन्हा एकदा चर्चेत येताना पाहायला मिळतंय। काय नेमकं झालं, न्यायालयात काय म्हटलंय? तन्मय, जेव्हा हे सगळं प्रकरणात महानगरपालिकेने सुरुवातीला मतीन पटेलच्या घरावर आणि निदा खान ज्या घरात राहिली होती या दोन्ही घरांवर नोटीस लावली होती आणि कारवाईसाठी 7 दिवसात खुलासा करावा असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं होतं। त्यानंतर पुन्हा दुसरी एक नोटीस लावण्यात आली होती आणि 24 तासात खुलासा करा किंवा कारवाई करू असं सांगितलं होतं। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात मतीन पटेल हा थेट न्यायालयात गेला होता। सुट्टीच्या कोर्टात ह्या सगळ्या प्रकरणात सुनावणी झाली होती आणि त्यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, जे अतिक्रमण विभागाचे अधिकारी त्यांनी तोंडी न्यायालयाला 7 दिवस आम्ही कारवाई करणार नाही असं आश्वासन दिल्याचं मतीन पटेलचं म्हणणं आहे आणि त्यानंतर देखील आश्वासन देऊन देखील दुसऱ्याच दिवशी कारवाई करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलेला आणि या सगळ्या प्रकरणात आता कोर्टाने देखील दखल घेतली आणि संबंधित अधिकारी आणि मनपा आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। यावर त्यांना खुलासा करावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि याच अर्जात मतीन पटेलने 50 लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे पुढच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। मात्र मतीन पटेलचं ज्या पद्धतीने घर पाडण्यात आलं ते आता कुठेतरी मनपाला भोवतं की काय अशी चर्चा यातून सुरू झाली। नक्कीच मोहसिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।